Welcome back. Dear students, we had started the topic mind mapping. In the previous video, we saw the purpose and meaning of mind mapping and examples of mind mapping. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आणखी माइंड मॅपिंगचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहेच, पण एखाद्या लेसनचे नोट्स काढण्यासाठी आणि एखादा पॉइंट लक्षात कसा ठेवायचा त्यासाठी सुद्धा याची खूप मदत होणार आहे. तर चला पाहूया माइंड मॅपिंगचे काही एक्झाम्पल्स. विद्यार्थी मित्रांनो, इन आवर सिलेबस 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल वी शॉल सी द माइंड मॅपिंग ऑफ हिस्ट्री ऑफ नॉवेल. परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाणार नाही माइंड मॅपिंग साठी, पण त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि तुम्हाला माइंड मॅपिंग कसं करायचं यासाठी याची नक्कीच मदत होईल. तर चला स्टार्ट करूया हिस्ट्री ऑफ नॉवेलचा माइंड मॅपिंग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये माइंड मॅपिंगचे 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. माइंड मॅपिंग कसं करायचं याची तुम्हाला पूर्ण कल्पना यावी, सोबतच हिस्ट्री ऑफ नॉवेलचा तुमचा अभ्यासही व्हावा, यासाठी हिस्ट्री ऑफ नॉवेलचा माइंड मॅपिंग आधी बघूया. सी हिअर, while studying history of novel, first we see its origin. Novel originated in 18th century. It was the age of intellectual, sentimental and realistic plane. बघा, पहिला पॉइंट ओरिजिन आहे आणि म्हणून आपण ओरिजिन लिहिलं, नंतर 18th सेंचुरी लिहिलं आणि इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल आणि रिअलिस्टिक प्लेन आहे ते आपण या ठिकाणी 3 ब्रँचेस काढले आहेत. देन रिझन्स. वाय वॉज द ओरिजिन ऑफ नॉवेल इन 18th सेंचुरी? त्याचे रिझन्स काय आहेत बघा. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, इमर्जन्स ऑफ मिडल क्लास अँड नॉवेल्स डिपिक्टेड रिअलिझम ॲट दॅट टाइम. नॉवेलचा उगम का झाला? वाय डिड नॉवेल ओरिजिनेट इन 18th सेंचुरी? हे आपण या ठिकाणी लिहिलं. देन इनिशियल नॉवेल्स. सुरुवातीच्या नॉवेल्स कोणत्या होत्या त्या आपण यामध्ये लिहूया. वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल इज टेल ऑफ गेंजी इन 1010. द फर्स्ट युरोपियन नॉवेल इज डॉन क्विक्झोट. ही 2 नावं आपण या ठिकाणी लिहिली. देन एलिमेंट्स ऑफ नॉवेल. आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये एलिमेंट्स ऑफ नॉवेलचा अभ्यास केला. Which are the elements of novel? Theme, plot, character, setting, conflict, language and style. Then types of novel. Realistic novel, picaresque novel, psychological novel, historical novel, epistolary novel, Bildungsroman novel, gothic novel, autobiographical novel, allegorical novel, utopian and dystopian novel and stream of consciousness novel. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला हिस्ट्री ऑफ नॉवेलचा माइंड मॅप. विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पलवरून तुम्हाला कल्पना आली असेल की माइंड मॅपिंग कसं करायचं, माइंड मॅपिंगची फ्रेम किंवा डिझाईन कसं तयार करायचं. अनदर एक्झाम्पल इज डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन अबाउट माय फ्युचर गोल. बघा, कसा करायचं याच्यावरती माइंड मॅपिंग फ्रेम. सी हिअर, माय फ्युचर गोलमध्ये काय काय येतं? आपल्याला फ्युचरमध्ये काय काय करायचं आहे, आपण कोणते गोल ठेवले आहेत, कोणते ॲम्बिशन्स ठेवले आहेत. इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही आपल्या पद्धतीने दुसरे एक्झाम्पल्स देऊन किंवा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा माइंड मॅपिंग करू शकताय. सी हिअर, फर्स्ट इज प्रिपेरिंग फॉर NDA. याच्या 3 ब्रँचेस आहेत, नेव्ही, आर्मी अँड एअरफोर्स. देन सेकंड पॉईंट, सर्व्हिंग नेशन. माय फ्युचर गोल इज सर्व्हिंग नेशन. सर्व्हिंग नेशन मीन्स देशसेवा करणं. यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने देशाची सेवा करायची आहे तो पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. आणि एखाद्या वेळी नाही एखादा पॉईंट आठवला, सब ब्रँच नाही आठवली, तर नुसता पॉईंटही तुम्ही एखाद्या वेळेस लिहू शकता. देन बिईंग अ गुड पर्सन. एक चांगली व्यक्ती बनणं हे सुद्धा आपलं गोल असू शकतं. याच्यात काय काय पॉईंट्स येतात बघा. पोलाईट बिहेवियर, हॉस्पिटॅलिटी, लव्हिंग अँड काइंड नेचर, डिसिप्लिन्ड, पंक्च्युअल, maintaining cleanliness and helping nature. Again, my future goal is spreading positivity. याच्यात 2 पॉईंट्स दिलेले आहेत. कीपिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड थिंकिंग पॉझिटिव्हली. देन being social conscious. Here the point is given helping the needy or helping needy beings. Then the last point is being healthy and fit. My future goal is being healthy and fit. आपण हेल्दी आणि फिट राहून काय करणार आहे? ट्राईंग टू मेक हेल्दी वर्ल्ड. आपल्याला संपूर्ण जगच हेल्दी आणि फिट करायचं आहे. आणि यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? मेडिटेशन, रेग्युलर योगा अँड बॅलन्स्ड डाएट. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला
माय फ्युचर गोलवरचा माइंड मॅप. The next example is develop a mind mapping frame or design to show the benefits of games and sports to the students. बघा, गेम्स आणि स्पोर्ट्सचे कोणते फायदे आहेत हे या ठिकाणी विचारलं आहे. त्याचा माइंड मॅप आपल्याला करायचा आहे. याचा माइंड मॅप करताना त्याच्याशी रिलेटेड सर्व पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत. See here, the points are given: fitness and stamina, team spirit and sportsmanship, group behavior, killer's instinct and will to win. विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट्स दिलेले असतील तर त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला माइंड मॅपिंग करायचं आहे. त्याच पॉईंटचे सब ब्रँचेस काढायचे आहेत आणि नसतील दिले तर तुम्हाला आपल्या मनाने सर्व पॉईंट्स लिहायचे आहेत. लेट अस सी द माइंड मॅपिंग ऑफ बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. फर्स्ट इज फिटनेस अँड स्टॅमिना. गेम्स आणि स्पोर्ट्सचा काय फायदा आहे? फिटनेस आणि स्टॅमिना मिळतो त्याच्यातून. काय काय पॉईंट्स आहेत त्याचे बघा. गेम्स अँड स्पोर्ट्स बूस्ट इम्युनिटी, दे गिव्ह मेंटल हेल्थ अँड फिजिकल फिटनेस. द नेक्स्ट पॉईंट इज टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समॅनशिप. याच्यातले पॉईंट्स बघा. बोल्डनेस, लीडरशिप, social approach and collective responsibility. Then group behavior. Here the points are friendly attitude, helping nature and empathy. The next point is killer's instinct. Here the points are developing skill, discipline and concentration. The last point is will to win. Here perseverance, fixed goals and medals and trophies. तर अशा प्रकारे हा झाला बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्सवरचा माइंड मॅप. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नेहमीच्या परिचयाचा टॉपिक आपण घेऊया, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑन काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. बघा, तुम्हाला एखाद्या टॉपिकच्या नोट्स काढायच्या असल्या किंवा एखादा पॉईंट नीट लक्षात ठेवायचा असला तर माइंड मॅपिंगची तुम्हाला खूप मदत होते. लेट अस सी the mind mapping on kinds of sentences. See here, there are 4 main kinds of sentences. Assertive sentences, ज्याला आपण स्टेटमेंट्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. देन इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. बघा, 4 पॉईंट्स आधी लिहून घ्यायचे. नंतर प्रत्येकाचं आपल्याला स्ट्रक्चर लिहायचं आहे आणि ते काय सांगतात, त्यांचा उपयोग काय आहे ते लिहायचं आहे. असर्टिव्ह सेंटेन्सेस. द स्ट्रक्चर इज एस प्लस व्ही मीन्स सब्जेक्ट प्लस वर्ब. असर्टिव्ह सेंटेन्सेस आर यूज टू टेल इन्फॉर्मेशन अँड फॉर स्टेटिंग फॅक्ट्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस स्टार्ट विथ V1. दे आर यूज टू मेक सजेशन्स, ॲडवाइस, रिक्वेस्ट, वॉर्निंग्स, ऑर्डर्स अँड कमांड्स. देन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. Interrogative sentences are of 2 types: double-edged questions and verbal questions. They end with question mark. याच्यामध्ये तुम्ही double-edged questions start with double-edged words आणि verbal questions start with helping verb असं सुद्धा लिहू शकता. Then exclamatory sentences. Exclamatory sentences have the structure what plus adjective plus noun plus verb and then exclamation mark. Some sentences start with how plus adjective plus noun plus verb. These sentences are used for excitement and powerful feelings. Dear students, I hope your ideas regarding mind mapping are clear. कुठलाही टॉपिक घ्या आणि त्याच्या माइंड मॅपिंगची फ्रेम तयार करून बघा, म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल. तुम्ही अशा सोप्या पद्धतीने सुद्धा माइंड मॅपिंगची फ्रेम किंवा डिझाईन तयार करू शकता. विश यू ऑल द बेस्ट. 12वीचे सर्व लेसन्स, पोएम्स आणि नॉवेल सेक्शनसाठी माझ्या YouTube चॅनलवरील व्हिडिओज बघा.